तर हे बघा, टाईम स्केचचं एवढं काम बाकी होतं ते आज परत स्टार्ट करतो आणि रेंडरिंग वगैरे करतो. थोडं काम झालेलं आहे, थोडंच बाकी आहे. तर कोणत्या पद्धतीने रेंडरिंग करायचे बघा. स्टार्टिंगला लाईट आणि नंतर डार्क द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. तर बघा, पायावरती पेन्सिल यूज झालेले आहे 4B आणि 6B. जास्त डार्क असेल तिथे 6B यूज करायचे. तर बघू शकता तुम्ही, असं हे पद्धतीने करायचं आहे. हे बघा, काका टाईम स्केच बघतोय स्वतःचं. कोणी कसं काम केलं आहे, चांगलं आहे की नाही ते बघत फिर. हे बघा, एवढं झालेलं आहे. आता लंच ब्रेक झाला म्हणून जेवायला जातो. तर चला जेवायला. होतं इकडे बघ. तर जेवण वगैरे पूर्ण झालं आहे. आता जातो परत क्लासमध्ये. आता जातो क्लासमध्ये प्रॅक्टिस करायला. त्याच्याला असाइनमेंट. ये देखो गाइज, ये मॉडल है आज के लिए विदाउट पेमेंट. हैव अ लुक. इसे पेमेंट चाहिए तो गाइज एज अ सब्सक्राइबर आपका हक बनता है कि आप लाइक करो और इसे पेमेंट मिल जाए. तर काका त्याच्या घरात मी बसलो होतो आणि बस मस्ती मस्ती. तर हे बघा, थोडंसं काम बाकी आहे याच्यावरती. आता लवकर करू आणि घरी जायला निघू. मोबाईलचं कवर वगैरे टाकायचं आहे. बघा, एवढं झालं आहे, पूर्णच आता होईलच. पण मॉडेल बाहेर गेला आहे, रिसेस दिला आहे मॉडेलला. तर थोडंसं वर काम करतो वरती आणि नंतर आजच सबमिट करायचं आहे. तर सबमिट करावं लागेल. तर बघा कसं दिसतोय ते. काय डाऊट असेल तर सांगा कमेंटमध्ये. लाईट डार्क हेच टोन्स भरायचे असतात. हे बघा, इकडनं थोडं डार्क दिसतोय म्हणून डार्क करतोय आणि इकडनं लाईट येतो म्हणून इकडनं लाईटच ठेवतो. डार्क इकडे केस वगैरे, कान. तर बघा कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. फायनली पूर्ण झालेलं आहे बघा. तर हे गाईज, फायनली टाईम स्केच पूर्ण झालं आहे आणि आज लवकरच निघतो. हॉस्टेलवर बोलवले लवकरच, तर लवकरच निघालो. सगळेजण क्लासमध्ये आहे आणि आता जातो मोबाईल फुटला आहे म्हणून त्याचं ग्लास टाकतो आणि ग्लास कवर वगैरे घेतो आणि निघतो. तर तुम्हाला दाखवतो ग्लास वगैरे कसं फुटून घेतो ते. तर चला. तर बघा माझं मोबाईल कसं आहे ते. हालत मोबाईलची पूर्ण तुटलेला आणि याला ग्लास वगैरे टाकून
कवर भेटलेला आहे हा पोको M4चा. आणि आता बघा, आणि आता ग्लास टाकतोय. हा पूर्ण तुटलेला होता बघा, कवर पूर्ण तुटलेलं होतं. फोटो आहेत माझे याच्यामध्ये. आणि पास कालच काढला आहे, ठेवावं लागेल. तर हे बघा, ग्लास वगैरे टाकलं आहे. पहिलं कसं दिसत होतं आणि आता कसं दिसतंय बघा. तर चला, वगैरे टाकलं. आता जातो चर्चगेटला. तर इकडनं जातो आता. रोज जातो तर याच्या तिकडनं आहे आणि आता जातो इकडनं. इकडनं राईट घेतलं की रस्ता तोच आहे एकच. पण मुंबईमध्ये आलं की गर्दी म्हणजे असंच इकडे तिकडं होतं, गली खूप असतं म्हणून. तर चला, आज टाईम स्केच कसं वाटलं आहे आणि नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला बाय, आजचा दिवस एवढंच. उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. चला बाय.